दिनाच्या अनुषंगानं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला आमचे उपनेते तथा संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतात। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा एक मेन उद्देश असा आहे की गेल्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतं किंवा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि गेले 12 ते 13 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने त्यांचे या जिल्ह्यातले आमदार राजेश विटेकर यांनी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून, राजेश विटेकर सर्वांनाच माहित आहे, आमदार आहे राजेश विटेकर, त्यांनी सरड्याप्रमाणे आपला रंग बदली केला आणि काल भारतीय जनता पक्षाच्या तंबूमध्ये गेले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं की मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो, मला माझ्या भावाला उपाध्यक्ष करायचं आहे। आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी राजकारण केलं। भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला फसवलेलं आहे। सुरुवातीच्या काळापासून भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगितलं उपाध्यक्ष शिवसेनेचा देतो आणि कॉप मेंबर देतो, तुम्हाला एक सभापती देतो, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला सांगितलं। तदनंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, उबाटाचा पाठिंबा घेतला आणि आज त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश विटेकर यांचा भाऊ उपाध्यक्ष आज या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलं। शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, शिवसेनेला धोका दिला, शिवसेनेशी गद्दारी केली आणि ही गद्दारी राष्ट्रवादी काँग्रेसनी विटेकरांनी केलेली आहे। हे बघा, आम्ही राष्ट्रवादीला ऑफर दिली नव्हती, राष्ट्रवादीने स्वतः आम्हाला ऑफर दिली होती, आमच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत ते गेले होते आणि पक्षाचा आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आहे। पण त्यांनी ठरलं होतं की आपण लास्ट पर्यंत सोबत राहायचं, शिवसेनेचा अध्यक्ष, आमचा उपाध्यक्ष, कुणाला काय सभापती पद द्यायचं हे ठरलं होतं, पण त्यांनी काल परत जे करायचं तेच केलं। एक लक्षात ठेवा, महायुती सोबत जायचं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब त्या ठिकाणी प्रेस घेतली, आपण सर्वांनी ती बघितली। त्या ठिकाणी शिवसेनेचा कोणी नेता नव्हता, उदय सामंत साहेब नव्हते, शिंदे साहेब नव्हते, कोणी नव्हतं। त्यांनी सांगितलं की महायुती सोबत जायचं। आमच्या नेत्यांनी आम्हाला अजून तसं सांगितलं नव्हतं, पण सन्मानानं जर आम्हाला पद दिलं असतं तर 100% आम्ही गेलो असतो। पण आता शिंदे साहेबांची स्पष्ट निर्देश आहेत ना, तुम्हाला विरोधातच बसायचं ना? नाही, आम्ही आता विरोधातच। आम्ही बघा, शिवसेनेमध्ये छगन भुजबळ एकटे आमदार होते तेव्हा विरोधी पक्षात बसले होते, सरकारला त्यांनी जेरीस आणलं होतं। आज तर आमचे 5 शिलेदार आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीनं विरोधातच बसून शिवसेनेची भूमिका मांडली।